बातम्या आरपार दाखवणं फक्त आमचं टुडे समाचार. नमस्कार, मी हुकमत मुलानी. वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती. मी दररोज एक तुम्हाला वेगळा विषय दाखवत असतो. आज एक हटके विषय आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. एक व्यक्ती आहे आणि त्याचं वय सध्या 42 वर्ष वय आहे. 42 वर्ष झालं ते एका जागेवर पडून आहे. अशा एका व्यक्तीचं घर दाखवणार आहे. त्यांची काय परिस्थिती आहे, नेमकं कशी हालत कशी आहे त्यांची आणि जीवन कसं जगतात. 42 वर्ष एका जागेवर पडून राहणं अतिशय धक्कादायक आहे आणि नेमकं त्या ठिकाणी जाणार आहे मी. त्यांची घरची परिस्थिती कशी आहे, तो व्यक्ती कोण आहे आणि खरं काय, वेगळा विषय आहे. मी वेगळा विषय दाखवणार तुम्हाला. मी आता त्याच गावात पोहोचलो. जे गाव आहे त्या व्यक्तीचं गाव आहे दहिपळ. कळंब तालुक्यातलं गाव येतं हे आणि त्या गावात मी पोहोचलो. आता हा दहिपळचा चौक आहे, इकडं दाखवा. हा जो एरिया आहे हा दहिपळचा मुख्य चौक आहे या गावातला. आणि इथं नेमकं जो व्यक्ती आहे ते, आता त्यांचं घर माहिती नाही मला, पण सोशल मीडियावर त्यांचा मी व्हिडिओ पाहिला काल आणि नेमकं खरी परिस्थिती काय आहे हे बघण्यासाठी मी त्यांच्या गावात आलो. मात्र तुम्ही हा विषय बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा मदतीचा एक हात पुढं करायचा आहे, त्या उद्देशानंच मी इथं आलेलो आहे. आता दहिपळ गावात आहे. इथं काय ते इथला एक विषय होता आमचा. ते एक माणूस आहे बघा, अपंग आहे. कुठं आहे, काय नाव आहे त्यांचं? विनायक शिवाजी कागदे. हां हां, विनायक शिवाजी कागदे. बरं. कशी परिस्थिती आहे? काल एक व्हिडिओ बघितला मी त्यांचा. काय जन्मल्यापासून अपंग आहे. जन्मल्यापासून 42 वर्ष झालं. पुढं घर आहे काही? बरं. त्यांची परिस्थिती घरची कशी आहे काय? गरीब करून खाणारी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत. मजुरीशिवाय पर्याय नाही. मजुरीशिवाय पर्याय आई थकलेले, वडील थकलेले, आई वडील दोन्ही थकलेले आहेत. कुठं घर चांगलं आहे त्यांचं? साधारण घर आहे, साधारण. बरं, आता घरी जाऊ आपण. त्यांच्या नेमकं घर कसं आहे त्या ठिकाणी जाऊ आपण आणि खरी परिस्थिती काय. इथं गावात चौक आहे, त्या चौकात माहिती विचारली मी आणि आता आतमध्ये आपण प्रवेश करणार आहेत. नेमकं तिथं समोरच्या बाजूला तिकडे दाखवा कॅमेरा. त्या गल्लीत त्यांचं घर आहे असं सांगितलं त्यांनी. आपण पुढं जाणार आहेत. आता त्या घराजवळ जाऊ आपण. नेमकं कशी परिस्थिती आहे काय. मी सर्व विषय तुम्हाला वेगवेगळे विषय दाखवतो. मी आता उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं कळंब तालुक्यातलं हे गाव येतं आहे आणि दहिपळ आहे गावचं नाव. या गावामध्ये 42 वर्ष एका जागेवर पडून असलेला व्यक्ती आणि त्याची हालत, त्याची कशी परिस्थिती आहे आणि नेमकं कसं जीवन जगतं तो माणूस, थेट बघूया आपण. त्यांच्या घरी जाऊ आता आणि नेमकं खरं वास्तव काय बघूया आपण थेट. चला. तिथं किराणा दुकान आहे वगैरे, विचार बरं तिथं. थांब पुढं चल. इकडे विचार. थांब. ह्याचं शिवाजी कागदेचं घर कुठं आहे? कुठं जायला पाहिजे? इकडं कितीला? कुठं घर आहे शिवाजी कागदेचं? पलीकडे आहे का? बघूया आपण, आतमध्ये जाऊ. नेमकं इथं त्यांची कशी परिस्थिती आहे आणि ज्या व्यक्तीचं मी तुम्हाला आज विषय दाखवणार आहे त्या व्यक्तीच्या घराच्या बाजूला आलो आहे मी. आता आतमध्ये जाणार आहे मी आणि नेमकं कशी परिस्थिती आहे, त्यांची हालत कशी आहे थेट बघूया आपण. जिथं तो व्यक्ती राहतो त्याची परिस्थिती, घरची परिस्थिती आणि त्यांच्या घरातले नातेवाईक कोणी असतील त्यांच्याकडे जाऊ आपण. तिथं नेमकं बघूया कशी परिस्थिती आहे. चला. योग्य 2 माणसं उभं आहेत. विचार बघताना तिथं पुढं तिथं गाडी कशी आहे बघते. योग्य इथं काच खाली घेऊन विचार. हो, ते शिवाजी कागदेचं घर कोणतं आहे? शिवाजी कागदे का दत्ता कागदे? ते अपंग आहेत ते इथलेच आहेत का तुम्ही? ठीक आहे, इकडे ह्या बाबाला विचारायचं का? काच खाली घे, पुढे घे. हो मामा, ते शिवाजी कागदेचं घर कोणतं आहे? शिवाजी कागदेचं कोणतं? वळून घे गाडी, इथून वळून घे गाडी. वळू मागायला आता पुढून वळू देतो. पुढून इथूनच वळू गाडी. तिकडं पुढं आहे का घर? तिथं तिकडे दाखव कॅमेरात. पुढं बस कर. योगी इथंच आहे वाटतं. कुठं तुराड्या पडलेल्या आहेत काय ते. बस कर. विचार बरं मामाला. हां, हे छे दिसतात काही बाबा. हो, शिवाजी कागदेचं ते शिवाजी दत्ता कागदे. हां हां, ते अपंग आहेत. ती कुठं आहे? तू अपंग आहेत ते?
थांब. नमस्कार सर. नमस्कार, काय म्हणतो? काय नाही बघ तुमच्या call. बघा, या घरापाशी पोहोचलोय आपण आता. ज्या घरामध्ये अपंग व्यक्ती राहते ना, मी ते दाखवणार आहे तुम्हाला. हेच घर आहे त्यांचं. कळंब तालुक्यातलं दैपळ गाव आहे. आणि आमच्या कॅमेरामॅनला बऱ्याच वेळेस सांगितलं मी, कॅमेरा उभा धरा, ते आडवा पकडतात, जरा नवीन आहेत. या बघूया आपण काय म्हणता. हा, निवांत आहे. बाहेर येले ते का त्यांना हवा बूट बाहेर काढू आपण जरा. नाही नाही नको. येते बाहेर आणत आणता येते का त्यांना? आणता येते का? आणा बरं, जरा उजळत घेऊ त्यांना. इथं विचारते ती पत्रकार आहेत तुला बाहेर आणू का तुला? अरे जवळ घे जवळ घे. बघा ते कशी परिस्थिती आहे बघा. थांबा थांबा, दाखवा दाखवा. अरे बापरे, सावकाशा सावकाशा. अरे थांबा 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 थांबा, ही लोक आणते तुम्हाला. थांबा 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 थांबा. तुम्ही कसं येतात? थांबा थांबा थांबा. हे त्यांना घ्या घ्या, इकडे घ्या, इकडे घ्या त्यांना. धरा ना, काय अडचण नाही. बाबा तुम्ही जरा पलीकडे सरकता का? त्यांना इथं झोपू द्या. जाऊ जाऊ घ्या, अलीकडे घ्या. हा, बसता येत नाही का तुम्हाला? हा, काय झाले? काय म्हणले की परिस्थिती तुमची बेकार आहे? कसं काय? काय झालं? जन्मल्यापासून असे आहेत तुम्ही? जन्मल्यापासून असे आहेत? आई काय करते? मजुरी काम करते. मग तुम्ही संडा असलं की इथे तुमचा कोण करते? आईच करते. काय त्रास होते बरं तुम्हाला? त्रास काय होतो? कशाला झालंय? जन्मताच असे आहेत? जन्मताच असे आहेत का? बरं बरं बरं. काय नाव आहे तुमचं म्हणले? विनोद शिवाजी कागदे. विनोद शिवाजी कागदे. शाळा बिळा येते का? लिहायला वाचायचं नाही? शाळेत नाही घेत. फोन आहे का तुमच्याकडे? फोन आहे का? काय नंबर आहे तुमचा? आईत नंबर सांगता येत नाही फोनचा? होय बाबा, काय म्हणला तुम्ही? काय नाव आहे तुमचं? शिवाजी. पूर्ण नाव काय? शिवाजी निवर्ती कागदे. बर. आता हे तुमचा मुलगा आहे? जन्मल्यापासूनच असं आहे? मग परिस्थिती कशी आहे तुमची आता? काय मी बी असा मी असा पोरगा असं बायकोन मंजुरी करायची तेवढं खायचं. लागलं नाही. तुमच्या बँकेत म्हणजे खातं काढायला गेलता का तुम्ही? बँकेत अंगठा खाता नाही निघालं तुमचं? निघाले खातं. निघालं का? होय, बँक पासबुक निघालं का? बर बर. मग आता यांना काय डॉक्टर ती काय म्हणतात? कधी कसं काय? आपलं गेलं नकच निसतं उडी. दोन्ही पाया प्लास्टर मध्ये दांडक गुडघ्या नसलं पाय 2 महिना. तुम्ही शांत बसा. ऑटोमॅटिक येते पाहिजे ती 2 महिना ती तसंच प्लास्टर. कुठं झालं? बार्शीला. कधी कधी? त्याला झालं गेल्या वर्षी झालेलं. काय ती नसून गेलं. प्लास्टर कापलं तर फेत करते. बरं, तुम्हाला लेकरं किती आहेत? 2 पोरी. 2 मुली? हो. आणि एकच मुलगा आहे? हो एवढं.
बरं मग आता ह्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी शासनानं काय पगार पिगार काय चालू केली का? हा पगार आहे त्याची पगार 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 बंद माझी कशामुळे बंद केली पगार त्यांची? हा? काय 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 पगार येत होती का यांना? होय तुम्हाला येते का? होय तुमच्या मालकीनीला होय येते का? होय काय करतात ते आता? मंजुरी कुठे गेलेत आज कामाला? हरभरा काढा कुणाच्यात गेलेत हरभरा काढायला? भात लावून त्याची बरं बरं. आता मजुरीवर सगळं चालतंय हे. मग काय तर ते बी आम्हाला हाला येत नाही हम्म, दोघं आम्ही पडून हम्म, बायकोनं मंजुरी करायची आणि त्याच्यावर चालवायचं हम्म. बरं आता घरातली परिस्थिती बघू का आम्ही जाऊन घरात? हो, बघा की लाईट आहे का नाही घरात? आहे लाईट आहे. आहे स्वयंपाक कशावर करता तुम्ही? चुलीवर गॅस नाही का? आहे की बरं चालू येते का नाही गॅस? नाही तो कसं हा काय म्हणले तुम्ही? इकडे या थोडं, इकडे या बाहेर. आपण काय करू आता, हे दहीफळ या ठिकाणी पोहोचलोय मी, त्यांच्या घरातच आहे. हे आजोबा आहेत, एका जागेवर आहेत ते पण पडून. त्यांचा हा मुलगा आणि ह्यांचा घर परपंच चालतो ते ह्यांच्या म्हणजे ह्या अपंग जे आहेत आईच्या आणि ह्यांची बायको जी आहे ती कामाला गेली आहेत आजी. आता तिकडं पण जाणार आहे मी. नेमकं कुठं कामाला आहेत, काय करायला लागलेत, गाडी तिथं गेली तर मोटरसायकलवर जाऊ, पण तिथं आज हा विषय संपूर्ण दाखवणार आहे मी. यांच्या कुटुंबाची कहाणी काय आणि वास्तवमध्ये खरंच ते कामाला गेलेत का? आता कामाला मजुरी सांगितलं त्याने, मी जाणार आहे तिथं, नेमकं खरं काय आणि कशी परिस्थिती आहे ह्या घरची सर्व दाखवणार आहे मी तुम्हाला. यांचं घर बघू आतून आपण, जरा नेमकं कसं आहे बघूया आपण. दिसतंय दिसतंय बघा यांचं घर इथंच आहे. मी त्यांच्या घरात पोहोचलोय. हे वर पात्र्याचं घर आहे आणि इथं राहतात असं याच्यामध्ये. या इकडे बाहेर बघूया. इथं काही ग्रामस्थ पण आलेले आहेत. कशी परिस्थिती आहे काय बघूया आपण नेमकं. कागदे काय नाव म्हणलं यांचं? विनायक कागदे. बरं, विनायक शिवाजी कागदे यांचं हे अपंग व्यक्तीचं नाव आहे. 42 वर्ष झाले एका जागेवर आहेत, हालता येत नाही, अपंग आणि यांचा सांभाळ आई करते. अतिशय महत्वाचा विषय आहे आणि हृदय हेलवणारा विषय आहे. काय म्हणले तुम्ही? वडिलांची परिस्थिती तशी. बरं, तुमचं काय नाव आहे? मी दत्तात्रय गोरख कागदे. बरं, कशी परिस्थिती आहे नेमकं आता? या की मावशी इकडे. हे जन्मताचा अपंग आहेत ती आणि आमची चुलती जी आहे ते सगळे मजुरी करून हे सगळ्याचा उदरनिर्वाह भागवतात. ते चुलते असं ती सगळे एकट्या चुलतीच आमची भागवते. मुलीचं करणे धरणे सगळे हेच करते ते काय म्हणले? एकटी. मुलीचे करणे धरणे मजुरीवरच आहे. पुन्हा दोन्ही मालक मुलाचं सगळे देखरेख करायची, पहाटे उठायचं, चुलीवर स्वयंपाक करायचा, पुन्हा मग ह्यांची संडास सगळी धुवायची, आंघोळ्या घालायच्या आणि पुन्हा मंजुरी गाठायची. हाताने सगळं त्या बाईनेच करायचे. शी फी सगळी धुवायची पोराची. हा सगळी परिस्थिती अशी म्हणजे लई नाजूक आहे त्यांची. या की पुढे इकडे. काय म्हणले तुम्ही? इकडे या. काय म्हणलो? काय नाव आहे तुमचं? माझं नाव रतन आहे. पूर्ण नाव सांगा की. रतन काय मला गेलं आमचं काय उपयोग आहे त्याच्यामध्ये आता? सारा की आता दगडू. नवरात्र पत्रिका तौर. केला तरी. रतन काय दगड तौर हे काय ह्या पुढच्या गल्लीला कशी परिस्थिती आहे? हे सांगितलं ते बरोबर आहे बघा सगळं. हो हाय हे सगळं आहे. काय त्यांच्या बदलाचं त्याच्यात काही चूक नाही काय सुद्धा. शेती ही काही नाही, शेत नाही. काही नाही, काही नाही. सगळं हे झोपडपट्टी. राहायची जागा आहे ना, ही सगळं आपल्या ह्याची शासनाची जागा भेटलेली आहे आणि ह्यांचं सगळं टोटल जे उदरनिर्वाह आहे ती सगळं मजुरीवर आहे. उत्पन्न ही कुठल्या शेतातलं वगैरे काही नाही. सगळं मंजुरीवर त्याच्यात थोडं सुद्धा काही शंका नाही बघा. सगळं मंजुरीवर आहे. त्याला मदत करायची, मग कसं करायचं आता? त्यांच्याकडे बँकेचं खातं बी नाही म्हणजे. हाय ना त्यांच्या हाय त्यांच्या आईकडे पण आहे ना, ह्यांच्याकडे पण आहे खातं. झालं पगार बंद पडली त्याला. कशामुळे बंद पडली? काय माहिती आता कशी पाय पडली ती. 2 महिने झाले पगारच नाही त्याची. ते त्या दिवशीच म्हणतो त्या पगार बंद आहे, कसं करा उशी त्याला आता. दवाखान्यात जायचं म्हणलं तर कसं करते तो? रिक्षामध्येच घेऊन जावं लागतं. ते चालता वगैरे येत नाही, ते सगळे ते आईच घेऊन जाते. असं झोपूनच न्यावं त्याला लागतं. कोणी मदत करते का गावातून? नाही. नाही नाही, कोण नाही कोण कोण करायला लागले मदत? कोणी करीत नाही. अहो, कोणी बरं, रोजचं आहे का एकीच आहे का? हा, काय म्हणतो? दारापस्तर सुद्धा कोणी येत नाही. हा, कोणी हा बरोबर आहे. काही नाही. आपले ती करते ती खाते ती कामाला पळते ती. त्यांना मदत करा रोज. आता रोज उठून हे आहे कोण त्यांची मदत करणार आहे? हा एकीच असं ठीक आहे, माणूस करते बाबा. मग रोजच आहे ते आपली जाती कामाला. ही आपली अशी पडूनच आहे भाकरी उशाला भाजी. तुम्ही काय करता? मी पण मंजुरीच करते. कुठे चालला होता?
आता गावाला चालले होते, वापस आले माघारी. म्हणजे आजच्या दिवस सुट्टी जावा का मग गावाला, ते बरं. मग वापस आले. बघा कशी किती वाईट परिस्थिती आहे. होय, इथलेच आहेत का तुम्ही? कशी आहे परिस्थिती यांची? परिस्थिती काय आता हीच आता ते काम चालू आहेत शेतातली म्हणून ते औषधाला काम मिळतंय. एरीवारी तर काय काम नसल्यावर तर काय पर्याय नाही. परिस्थिती अशी चहा प्यायला सुद्धा मोठं असतं या परिवारीतला त्यांचा कागदीचा कामच नसेल आता हे दोन त्यांना मदत करायची म्हणून तर कसं करायची मग? कुणाला जर फोन लावून टाकायचं असेल म्हणून काय आता हा मग अकाउंट करायचं असतं तर काढावं लागेल ना. बरं, तुमचा नंबर सांगा बरं. 928447. फक्त यांना फोन करायचा, मदत नाही करायची यांच्या फोनवर, कारण मला नाही मला हा ह्यांना फक्त फोन कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. हा 9284471130. बरं सांगा एकदा. 9284471130. आता त्यांचा अकाउंट नंबर ही ते सगळं तुम्ही द्यायचं आहे आम्हाला. काढून देतो तुम्हाला हं? देतो. ह्यांचं बघा कागदे परिवार आणि त्यांचं ते कुटुंब हे काय परिस्थिती आहे मी तुम्हाला दाखवली. तुम्ही इथलेच आहेत का? नाही, मी उमऱ्याचे आहे. मी बरं, आता बघितलं तुम्ही आमच्या समोर, काय वाटलं बरं? मला त्यांची अस्तर बेकार वाटायला लागली. त्यांची कंडिशन बघितली नाही का तुम्ही कशी आहे ते? आणि त्याच्यामुळं तुमच्या ह्या चॅनलद्वारे जर काय त्यांना जर मदत मिळाली तर चांगलं वाटेल आम्हाला पण. बघा, हे करा तेवढी तुम्ही सेवा. बघा कळंब तालुक्यातलं दहिफळ गाव आहे आणि या दहिफळ गावामध्ये विनोद कागदे नाव आहे त्यांचं, बरोबर आहे ना? विनायक शिवाजी कागदे. विनायक शिवाजी कागदे नाव आहे. हा व्यक्ती जो आहे तो 42 वर्ष झालं एका जागेवर पडून आहे. वडील वयस्कर आहेत, त्यांची आई सुद्धा वयस्करच असणार आहे. तिकडे जायचं आहे आता, आपल्याला आईकडे जायचं आहे आता. नेमकं काय करते त्यांची आई, कुठं कामाला गेली तर रोजगारी कुठं आहेत, रोजानं कुठं जाणार आहेत, किंवा कुठं जिथं रोजगार करत असतील तिथे जाऊ आपण. येतं का माहिती आहे ना? जायचं का त्यांच्याकडे? फोन लावतो. त्याला लावा बरं फोन. कुठं आहे ते? कदमाचे पंच आहे. गणा कदम कुठं आहे? तिच्या गाडी जाते का आपली? थोडं चालायला लागलं. चला की जाऊ. हा एक थांबा, मिनिट चालू ठेवा कॅमेरा. फोन लाव. लावा बरं फोन त्यांना. हा एक मिनिट फोन लावायला लागलोय. खरी परिस्थिती काय आहे? एक कुटुंब आहे, गरीब कुटुंब, आणि त्या कुटुंबावर ओढवलेली परिस्थिती. तुम्ही हा विषय बघून गप्प बसायचा नाही, जेणेकरून तुमच्या जेवढी शक्य आहे तेवढी मदत ह्या कुटुंबाला होणं गरजेचं आहे आणि थेट मदत करू शकता तुम्ही. मी तुम्हाला सर्व दाखवतोय. यांच्या आईकडे जाऊ आपण. नेमकं कुठं आहेत बघूया आपण. फोन संपर्क करतो. जर साऊंड ओपन करा ना. हा करतो. जसं आहे तसं दाखवू आपण सगळं. काय क्लिअर आहे. भाभी आहे त्या का तिथं? ते चॅनल वाले आलते तिथं. आता कुठं कुणाच्यात कामाला आहेत? बारलात कुठं? हा बर 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 चालतंय. तिथंच थांबा, यायला लागला हो तिकडं. होय 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 होय. चला आपण तिकडे जाऊ आपण. जिथं आहेत ना त्या मावशी तिथं जाऊ, बघू. चला. त्याला मामा टाकायचं का मध्ये तुला घरात टाकायचं का? हॅलो काय चालू बोला. खरी परिस्थिती म्हणजे नाही ना, जे आहे ते ऍक्च्युअल तेच आहे. जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे का, त्यांना 2 मुली आहेत त्या. मुली कुठं दिलेले आहेत त्यांनी? मुली ते हिवऱ्यामध्ये दिलेले आहेत. हिवऱ्यामध्ये? जगदाळे म्हणून त्यांच्या दोन्ही पण मुली तिथंच आहेत. आणि ह्यांची मुलं चुलत मोसे माझा ती लहानपणापासून जन्मल्यापासून अपंगच आहे. आणि चुलती आहे ते सगळे रोजगार करून दोघं सगळ्या कुटुंबाचं भागवतात. म्हणजे ते आजीच? हा चुलते आमची. चुलते. चला सर पाठीमागे. किती वय आहे बरं त्यांचं? त्याचं 42 वर्ष. आजीचं त्यांचं का बघा आता 65च्या पुढेच राहतील. 60 होते का सगळं त्यांना रोजगार? आता विलाज नाही ना, पर्याय नाही काही. परिस्थिती नाही, काही नाही. आता बाप समजा आज शरीरामध्ये ताकद नसली तरी कुटुंबाच्या परिस्थितीमुळे करावंच लागते. काही विलाज आहे त्याला, दुसरा काही ऑप्शनच नाही ना. शेती असते अगर काय असतं तर गोष्ट वेगळी.
गावातले कोण मदत करत नाही पोटारी पिटारी कोण काय खरं असतं पोटारी प्रत्येक जण आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये पाठीमागे पळायला लागलेला आता तो आपल्या पळीवर तो पुढून इकडे इकडून त्या बाहेर चालू पगार बंद होती म्हणल्यावर विचार करा की पगार बी नाही चालतोय. चालू होती बंद झाली आता बंद व्हायचं काय गरज आहे हा ज्याला आवश्यकता नाही त्याच्या चालू आहे आणि ज्याला आवश्यकता त्याची बंद पडते मनानच हे असं बंद पडायची काय गरज काय आहे त्याला पण त्याला बँकेत बी अकाउंट काढायला न्यायचं म्हणलं तरी काय चालू येत नाही यासारखा विषय नाही काय उचला बी येत नाही त्याला. पोचलाही बी येत नाही काय नाही त्याला असं वाहनामध्येच न्यावं लागतं वाईट घटना आहे खूप. म्हणजे असं हृदयाला ह्याला टाकणारे विषय आहेत हम्म. हम्म, हम्म, हम्म. पावसाळ्यात ती कसं अवघडच आहे त्यांचं सगळं. सगळं ते ह्यांना स्वतः त्यांना काहीच करतात नाही हो पुन्हा विषय झाला ते चुलता बी एका जागेवरच बसलेला आहे हा नाव काय त्याचं विनो काय विनायक विनायक शिवाजी विनायक विनायक. हा रस्ता कुठं जात आहे? ते आता आपण ते एक शेतात चाललो तिथं रोजाने ज्याच्यात रोजा नाही हा, त्याच्यात. ते. सचिन सावकाश घे गाडी. पुढे दाखव काय मध्ये जन्मताच अपंग आहेत ते. जन्म त्याचा हम्म, हम्म. त्याला मोबाईल वगैरे वापरता येतो का नाही? नाही नाही हात हे पाय हा खायला विषय नाही काहीच मोबाईल काय विषयच नाही शिक्षण नाही काय नाही काय ऑपरेट काय करणार हम्म. जन्मल्यापासूनच आपण- लिहायचं वाचायचं काय संबंध? हा, विषय काहीच नाही शाळाच नाही शिकली तर. त्याला ते जगायचं पडलं की ना कवा शिकायचं ते हालायला विषयच नाही काय हा. ते बाथरूमला सुद्धा ते चुलतीनच न्यावं लागते उचलून हम्म. आंघोळ घालायची म्हणलं तरी उचलून कमाल आहे 42 वर्ष सांभाळायचं म्हणजे चेष्टा नाही. आणि ते दोन्ही तसलेच आहेत चुलता तरी कोणतं हा. बसूनच आहे ते. पुढे गेले की बाहेर राईटला जाऊ दे रस्ता तिकडे दाखव काय हा ना. गाडी जाते तिथं. जाते चालू ती घेऊन आलं थांबा 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 थांबा. तुम्हाला किती लेकर आहेत? मला 2 मुली एक मुलगा होय मोठे आहेत का? BSc फर्स्ट इयरला मुलगी आहे काय करता तुम्ही? मी आपलं ह्याचा शेती आहे आपल्याला तुम्ही पुन्हा नंतर घेतली नंतर घेतलेली वडील उपार्जित काही नाही आपल्या भुसारचा धंदा आहे आपला गावात. हा खरेदी विक्री सोयाबीन हे आपला हरभरा ज्वारी चालतंय का चांगलं? अच्छा आता हे रस्ता कुठं चाललाय? ते काय ते आता हे कदम ते गेले त्या शेतात तिथं त्यांच्या शेतात चाललं हा हा पण हे कोणत्या गावाला रस्ता जाते काही? पुढं का हा? पुढं हे ह्याला लागतंय बघा आपलं हे नाही का रामगड फाटा आहे का हा हा तिकडे त्या रोडला हा, हा. कशी मदत करायला ती बरं काय करणार? मदत आता कुठल्या स्वरूपात आता कसं तुमच्या मनावर आहे ना कुठल्या स्वरूपात करायची कुठल्या नाही बरोबर आहे त्यांचं ते आता ऑनलाईनवर समजा कोणाला मदत करायची असली तर ते आता मला तर कसं वाटतं बरं का समजा ह्यांना एखादी एवढी बिबडी करून दिली तर ती महिन्याला व्याजावर जगतील असं एक मला हा, हा. मला वाटतंय मग एकदा 10-5 रुपये देऊन ते कुठेतरी खर्चून गेले तर त्याचा उपयोग होणार नाही असं
दुसरं काय म्हटले त्यांना त्याचं व्याज येणार त्यांच्या त्या व्याजावर की मला असं वाटतं की त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतं. होऊ शकल. कारण एक वेळेस मदत केलेली ती वाया जाणार नाही. हं? चल. बघा दहिपळच्या शिवारात आहे मी आता आणि विनायक कागदे जे आहेत त्यांच्या आई इथं काम करतात हे बघा इथं. इकडे दाखवा कॅमेरा. विनोद कागदे का विनोद कागदे. हा त्यांच्या तिथं आई आहेत त्या खरंच कामाला आहेत का नाही. मी गावात तिथं त्यांचं तुम्हाला सगळं दाखवलंय. विषय खूप गंभीर आहे आणि अतिशय धक्कादायक वास्तव आहे. 42 वर्षीय मुलाला एका जागेवर सांभाळणे सोपं नाही. शेती नाही, नवरा पण घरी एका जागेवरच आणि मुलगा पण अपंग आहे. आता ह्याच आहेत ते आजी. इकडे दाखवा. तुम्हीच आहेत का ते विनोदची आई? बरं काय नाव आहे तुमचं? इकडे या. आविदा शिवाजी कागदे. बरं कशी आहे परिस्थिती हो तुमच्या घरी? आम्ही गेलो तुमच्याकडे आता. काय नाही, मुलगा अपंग आहे, नवऱ्याला काम होत नाही, रोज काम करते. कसं वागतं? आता शिकतो म्हणून आता आम्हाला एवढे वर्ष होईल काम, पुढे काय काम होणार आहे ती का आम्हाला? होतंय तर करतोच काम. एकटीच काम करायला. मुलगा तसलाच आहे, वडील बाप त्याचा तसलाच आहे. मग किती हजेरी मिळते तुम्हाला? 300 रुपये. 300 रुपये. आता किती दिवस असं चालणार आहे सगळं? कुठलं चालत आहे आता? हात पाय चालते तर आता उद्या कुठलं आम्हाला एवढं काम होणार आहे पुन्हा? पुढे होईल तसं आता होतंय का? पुढल्या वर्षी तर होणारच नाही काम. वय किती आहे तुमचं? आता वय अंदाज असेल 65. बरं आता त्यांना दवाखान्याला वगैरे कसं करता मग तुम्ही? मग ते काय एका जागेवर सगळं एका जागेवरच मंजुरी करून दवाखाना करावा लागतोय ना. मग ते दोघं पण बसून येते, दोघांना दवाखान्यात न्यावंच लागतंय ना. मग जवळ होतंय तोवर करणं, पुन्हा काय करायचंय? कोण मदत करताय का तुम्हाला गावात? कोण नाही करीत मदत, कोण करते? तेवढे पगार आहे त्याची चालू. तिघाचे पगारी चालू आहे त्या. मतदान आहे का सगळ्याला घरात? होय, सगळ्याला आहे. मतदानाचं आम्हाला कोणी 5 पैसे दिलेले नाहीत. मत टाकतात. मतदानाला उचलून येतात का नाही तुम्हाला? होय, नेते ती उचलून. मतदान करून घेतात? होय, घेते ती. आणि उपाशी मारल्यावर? उपाशी मारायला कोण येते आपल्या घरला? मग हा, मतापुरतच उचलून नेतात, पुन्हा कोण उचलून येते? तुम्हाला कोणी मदत करत नाही? कोणी नाही मदत करीत. फक्त पगारच आहे? हा, पगारच आहे तेवढी. आणि असं मजुरी करील तेवढंच. आता बँकेत खाता आहे का तुमचं? हाय. तुमचा फोन नंबर आहे का? पाठ आहे का तुम्हाला? नाही ना पाठ. बरं, बँकेत खाता तुमचं आहे का? होय, माझं आहे, पोराचं आहे. देतो खाता आम्हाला? होय. नंबर त्याचा खात्याचा? कुठल्या बँकेत आहे? येरमळच्या. चालू आहे का खातं पण? होय, चालू आहे. बरं, बघू यांचा खाते नंबर देतो मी तुम्हाला. परिस्थिती काय आहे, खरंच आजी काम करतात बघा आणि एकटी महिला काम करून सांभाळते दोघांना. अतिशय खूप धक्कादायक प्रकार आहे. बघूया, मामा इथं आहेत. होय, तुमच्यासोबत कामाला असतात मावशी? हा, बरं असू द्या की, पण आता काम करते. परिस्थिती माहिती आहे का यांची कशी आहे ती? नाही, हे काय अशीच तुमच्या पण डोळ्याला पाणी आलं? अशीच परिस्थिती. हो, तुमचे डोळे भरून आलेत, ऐकून आलेत का? शेतीचं म्हणजे काय, शेत नाही पोत नाही, हे असंच कष्ट करायचं. हाय मंजुरी तर वरच. आता उद्या ही जमा झालं काहीच नाही पुन्हा. बघूया आपण इकडे त्यांच्या सोबत ज्या मावशी आहेत का तिथं जाऊ आपण. खरी परिस्थिती बघा किती वास्तव आहे. मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. मात्र तुम्ही हा विषय बघून थांबू नका, जेणेकरून तुम्ही यांना मदत करा, फोन करा, संपर्क करा. धाराशिव जिल्ह्यातलं कळंब तालुक्यातलं दहिपळ गाव आहे. परत सांगतो, यांचा फोन नंबर ते पण देणार आहे, त्यांच्या धीराच्या मुलाचा फोन नंबर आहे ते पण देणार आहे आणि त्यांचा खाते नंबर टाकणार आहे मी खाली. होय आजी, कशी आहे बरं परिस्थिती? करते त्यांना, कुणाची मदत बिदत काय नाही त्यांना. हो, आमच्या गल्लीतच राहतात ना. होय. हो, त्यांना नाही, कुणाची मदत नाही त्यांना, काय नाही काय. पण सोबत असतात त्यांच्या? हो, सारखेच असते, मजुरीच करते, त्यांना काय आधारच नाही. हो, आधार नाही बिधार नाही काय नाही. कोण मदत करीत नाही काय नाही, मजुरीवर करून खाते ते आपलं. दुसरं काय नाही त्यांना. होय मावशी, तुमचं काय नाव? केसरी.
सविता केसरी. आजी सोबत असतात तुमच्या कामाला? हा सारखे असतात आम्ही ती संगच असतात. कशा परिस्थिती? काय असंच करणं अजून काही मजुरी करेल तेव्हा खायला आहे त्यांना, नाहीतर नाही. त्यांना कोण देणार आहे सांगा? कोण आहे त्यांच्या पाठीमागं? कोण कोणाचं बघतंय? कोण नाही. हाय ती सत्यच आहे ते, आम्ही सांगतो ती सत्य बात आहे. आमच्या गल्लीला राहतात की सोबत, आमच्या सोबत असतात. आता एक यंदा होईल त्यांना काम, पुढे होणार आहे का? कुठलं होतंय? नवऱ्याची परिस्थिती तशी, त्यांची तशीच. हो बघा किती वाईट परिस्थिती आहे. दैपळ गावातली घटना आहे. दैपळ गावामध्ये नेमकं विनोद शिवाजी कागदे असं नाव आहे त्या अपंग तरुणाचं. एका जागेवर पडून आहे, 2 महिने झाला पगार नाही. वडील सुद्धा त्यांचे वयोवृद्ध आहेत आणि आई सुद्धा वृद्ध आहे. आणि अशी एकटी महिला, कुटुंबाचा भार, आणि नेमकं सध्या काय परिस्थिती आहे त्याच्या कुटुंबावर ओढवलेली. मी सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा, पण इथंच थांबू नका. जेणेकरून तुम्हाला जर यांना काही मदत करायची असेल तर मी यांचा अकाउंट नंबर दिलेला आहे. त्या नंबरला तुम्ही यांना थेट मदत करू शकता. अन्नधान्याची असो किंवा कपड्याची, कशाचीही मदत असू द्या. 1 रुपया तुमचा आज त्यांच्यासाठी लाख मोलाचा असणार आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा. वेगळे विषय, वेगळी चर्चा असेल तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, दैपळ, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.